नमस्कार. तर जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ग्रुप सी चा जो पेपर आहे त्याची आपण जी क्विक रिव्हिजन बॅच घेतोय त्या बॅचचा आज आपला 8वा दिवस आहे आणि आज आपण टॉपिक पाहणारे काळकाम व नळ व पाण्याची टाकी. आता हे दोन टॉपिक कंबाईन करण्यामागं एक रिझन म्हणजे ह्या दोघांमध्ये जे फॉर्म्युले जे सूत्र आपल्याला वापरायची ती समान आहेत म्हणून हे दोन टॉपिक आपण कंबाईन केलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक म्हटलं तरी चालेल, कारण बऱ्याच वेळा आयोगाने या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले म्हणजे पाहायला भेटतील तुम्हाला. आणि त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता 2 फेब्रुवारी 2025 ला जो पेपर झाला कंबाईनचा, तर त्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न आलेले पाहायला भेटतील. तो प्रश्न जो आता या वर्षी विचारला गेलेला प्रश्न तो आपण सर्वात शेवटी घेणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या टॉपिकला. काळा व काम अतिशय सोपा टॉपिक आहे. तुम्हाला एकदम सगळे फॉर्म्युले मी सांगणार नाहीये. जसा प्रश्न येईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते फॉर्म्युले ते सूत्र पाहणार आहोत. अतिशय सोपा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर 2022 ला विचारला गेलेला पहिला प्रश्न आहे. 2022 ला विचारला गेलेला पहिला प्रश्न काय या ठिकाणी, तर ए आणि बी, ए व बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात कंप्लीट करतो. बी एक काम तेच किती दिवसात कंप्लीट करतोय? 20 दिवसात कंप्लीट करतो. तर ए ला एकट्याला तेच काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील? पहा, प्रश्न एकदम सिंपल आहे. दोघं मिळून किती दिवसात काम कंप्लीट करता येते? 15 दिवसात. ओके, पण ए ला जर बी ला एकट्याने ते काम करायला सांगितलं तर ते किती दिवसात लागतात? त्याला 20 दिवस लागतात. पण तेच काम जर तुम्ही सांगितलं का ए ला एकट्याला किती दिवस लागतील? आता पहा, दोघांनी मिळून, आता इथं एकच सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय, बरोबर आहे. आणि दुसरं सूत्र काय? एक्स वाय भागिले एक्स वजा वाय. या दोन सूत्रांच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. पहा, म्हणजे ह्या दोन पैकी एकच सूत्र आपल्याला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये यूज करायचंय. आता जेव्हा आपल्याला सांगितलं जाईल का दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल, काय सांगतोय प्रश्न मी? दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल म्हटलं, दोघांनी मिळून म्हटलं का अधिक करायची. आणि सेपरेट एकट्याचं जर वेळ काढायची असेल, काम काढायचं, दिवस काढायचे असेल तर मात्र काय करायची? वजाबाकी करायची. प्रश्न सिंपल आहे. लक्षात ठेवा. पहा, मिळून मिळून म्हटलं का आपण काय करतो? बेरीज करतो. आणि एकट्याचं जर काढायचं असेल तर काय करतो? आपण वजाबाकी करतो. आता इथं तुम्हाला काय करायचे? एकट्याचे दिवस काढायचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्हाला काय करायची? वजाबाकी करायची. सरळ दिलेल्या दोन आकड्यांचा गुणाकार करायचा वरती आणि खाली दिलेल्या दोन आकड्यांची काय करायची? वजाबाकी करायची. म्हणजे आता इथं कोणते आकडे दिसत आहेत तुम्हाला? 20 गुणिले 15, बरोबर आहे, आणि 20 वजा 15. बस एवढंच तुम्हाला करायचंय. पहा, मिळून म्हटलं का प्लस, सेपरेट म्हणलं एका एकट्याचा टाइम काढायचा म्हटलं का वजाबाकी. याच्या पलीकडे काही डोकं लावायचं नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? पहा, पण शून्य ठेवला, 15 दुने 30 भागिले इथं किती येणार आहे? 5. जर तुम्ही इथं पाहिलं तर 5 एक 5, 5 सक 30, 60. म्हणजे टोटल जर तुम्ही एचा एकट्याला लागणारे दिवस पाहिले तर ते किती येणार आहेत? 60 दिवस येणार आहेत. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. सूत्र तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. आता पहा पुढं, जर एक काम करायला 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवस घेतात. पहा काय सांगतो मी, 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात काम पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे 5 तासात, 2 माणसे दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? आता इथं एक लक्षात ठेवा सूत्र. काय सूत्र सांगतोय? माणसे म्हणजे काय म्हणू शकतो आपण? व्यक्ती. ओके, माणसे. त्यानंतर काय? तास. ओके, त्यानंतर काय? दिवस. जर असा प्रश्न विचारला गेला असेल तर काहीच नाही करायचं, ह्या तिघांचा गुणाकार जेवढा येतो तेवढाच दुसऱ्या पार्टीत तिघांचा गुणाकार येतो. काहीही करायचं नाही. पहा, म्हणजे दोन कंडिशन तुम्हाला दिलेली आहेत या ठिकाणी. पहा काय? माणसे किती आहेत? 10 गुणिले दिवसातले तास किती आहेत? पहा इथं काय घेतलेत आपण? माणसे. ओके, त्यानंतर तास किती घेतलेत? तास म्हणलं का आपण टी वापरूया, 2 गुणिले दिवस किती आहेत? डी वापरले त्यासाठी. दिवस किती आहेत? 5. यांचा जो गुणाकार येतो तोच दुसऱ्या कंडिशन मध्ये गुणाकार येतो. इक्वल असतो तो गुणाकार. म्हणजे पहा, दुसऱ्या कंडिशन मध्ये माणसे किती घेतली? 2 गुणिले दिवसातून किती तास काम करतात? 5 गुणिले दिवस किती लागतात ते आपल्याला काढायचे, म्हणून दिवस आपण त्याला डीच म्हणू, आपल्याला माहित नाही. म्हणजे लक्षात ठेवा, माणसे, तास आणि दिवस असं जर गणित आलं तर सरळ त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. आणि जर या शब्दांमध्ये जर कुठे तुम्हाला काम हा वर्ड दिसला, काम,
ओके, तर ते जे काम जे काय आहे 1 दिवसाचं 2 दिवसाचं किंवा काही पण काम असेल त्या कामाने ह्या दिवसांना किंवा ह्या जो गुणाकार आहे याला दोन्ही बाजूला काय करायचं, भागायचं. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल मग इथं का नाही भागलं, त्यांनी काय सांगितलंय, जर एक काम म्हणजे काम किती आहे, एक आहे, एक काम करायला 10 माणसांना 2 तास याप्रमाणे 5 दिवस लागतात. बरोबर आहे. तेच काम करायला म्हणजे काम बदललंय का, नाही, काम काय आहे, एकच आहे. मग एकच काम असेल तर याला सुद्धा एकने भागले, त्याला सुद्धा एकनेच भागले, म्हणजे या ठिकाणी सुद्धा भागाकार झालेला आहे. मग गुणाकार कोणाचा झाला, माणसे, तास आणि दिवस यांच्यामध्ये नेहमी गुणाकार होतो. आणि जे काम असेल, पर्टिक्युलर काम असेल, त्या कामाने काय करायचं असतं, भागायचं असतं. याच्या पलीकडे काहीही सूत्र नाही. लक्षात ठेवा, काय माणसे, तास, दिवस यांचा काय होतो, गुणाकार, आणि वर्क म्हणजे काम यांनी काय करायचं असतं, त्याला भागायचं असतं. या सूत्राच्या पलीकडे दुसरं कोणतंही सूत्र नाही. आणि या टॉपिकमध्ये हे 2 सूत्र, आधीच्या प्रश्नाला पाहिलेली सूत्र आणि हे एक सूत्र, याच्या पलीकडे दुसरं सूत्र सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. ठीक आहे, मग पाहूया आपण इथं आपलं उत्तर काय आहे. मला जर दिवस काढायचे तर हे दोघं जण काय येणार आहेत, भागिले येणार आहेत. इथं पा सिंपल आहे, ह्या 2ला हा 2 जाणार आहे, कारण हा इकडे येऊन काय होणार आहे, भागिले. त्यानंतर ह्या 5ला हा 5 जाणार आहे, म्हणजे दिवस किती राहणार आहेत, 10. म्हणजे पर्याय क्रमांक किती आपला, 10. म्हणजे किती दिवस लागतील, पा किती दिवस लागणार आहेत, 10 दिवस लागणार आहेत. दॅट्स इट. इतका सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर एक पुढे आलो आपण पा, त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एक घर 15 दिवसात बांधतो, तेच घर बी 10 दिवसात बांधतो. पा एचं वेगळं आहे, बीचं वेगळं आहे. जर ए आणि बी 1 दिवसाआड काम करीत असतील आणि ए पहिल्या दिवशी काम करत असेल, ए पहिल्या दिवशी काम करतो किंवा, तर तेच घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील. पा ए ला किती दिवस लागतात, 15 दिवस. बी ला किती दिवस लागतात, 10 दिवस. बरोबर आहे. काम काय, घर किती आहे, एकच घर बांधतात. ओके, ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या दोघांचा लसावी काढायचा. आता ह्या दोघांचा जर लसावी आपण काढायला गेलो तर तो किती येणार आहे, 30. किती येणार आहे, 30. पहा दोघांचा लसावी किती काढून ठेवला, 30. एक काम करायला याला 15 दिवस लागतात, याला 10 दिवस लागतात. याचा अर्थ असं कन्सिडर करा का 30 काम आहेत, म्हणजे 30 बॉक्स आहेत. लक्षात ठेवा, लसावी काढायची काय करायचे, 30 बॉक्स आहेत. ए ला 15 दिवस लागतात 30 बॉक्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला. मग 15 दिवस लागतात, म्हणजे एका दिवसाला तो किती बॉक्स नेतो, फक्त 2 बॉक्स नेतो. म्हणजे एका दिवसाला 1 डे, एक दिवस, एका दिवसात एक किती काम करतो, फक्त 2 बॉक्स वाहतो. का, कारण 15 दिवसात लागतात त्याला 30 बॉक्स व्हायला. जर तुम्ही बी ला पाहिलं तर बी एका दिवसाला किती बॉक्स घेतो, 3 बॉक्स नेतो, कारण टोटल बॉक्स किती तिथे 30 बॉक्स आहेत, त्याला 10 दिवस लागतात. जर 30 बॉक्स उचलायला त्याला 10 दिवस लागतात, तर दिवसाला त्याने किती बॉक्स उचलले, 3. म्हणजे एका दिवसात बी किती बॉक्स उचलतो, 3 बॉक्स उचलतो. आता त्यांनी सांगितले का आज एकाने काम केलं का दुसरा एक जण काम करतोय, म्हणजे आज जर पहिल्या दिवशी जर एनी काम केलं तर दुसऱ्या दिवशी काम कोण करणार आहे, बी काम करणार आहे. म्हणजे या 2 दिवसाचं काम किती झालं, ए किती वाहणार ठरलेलं आहे, त्यांनी 2च बॉक्स व्हायचे. बरोबर, ए किती बॉक्स घेणार, 2 बॉक्स. बी त्याच्या टायमिंगला त्याच्या दिवशी किती बॉक्स घेणार आहे, 3 बॉक्स. दोघां मिळून किती बॉक्स झाले, 5 बॉक्स. म्हणजे 2 दिवसात 2 दिवस किती आहेत, 2 दिवस. 2 दिवसात किती बॉक्स वाहणार आहेत, ते 5 बॉक्स वाहणार आहेत. टोटल बॉक्स किती आहेत आपल्याकडे, 30च आहेत. मग 30 बॉक्स वाहण्यासाठी 5 + 30 म्हणजे किती दिवस लागतील रे, 6 दिवस. पण इथं 2 दिवसाचं आपण एक काम पकडलंय ना, म्हणजे याला पण किती गुणणार, म्हणजे 5 पासून 30 पर्यंत पोहोचायला जर तुम्हाला 6 गुणायचंय तर इथून सुद्धा किती गुणणार तुम्ही, 6 गुणणार. म्हणजे किती दिवस लागले, 12 दिवस. म्हणजे जर ते एक दिवसाआड काम करत असतील तर त्यांना किती दिवस लागणार आहेत, 12 दिवस लागणार. लक्षात घ्या, 2 दिवसात ते 5 बॉक्स उचलतात. म्हणजे 4 दिवसात किती बॉक्स झाले, 4 दिवसात किती झाले, 10 बॉक्स. ओके, 4 दिवसात 10, पुढच्या 10 बॉक्सला परत 4 दिवस आणि पुढच्या 10 बॉक्सला परत 4 दिवस. 4 4 4 म्हणजे किती दिवस झाले, 12 दिवस. असं हे 12 दिवसात काय करणार आहे, ते काम कंप्लीट करणार आहे. लक्षात आले, ठीक आहे. पहा त्यांनी सांगितलं नाही दोघांनी मिळून, जर हेच गणित त्यांनी सांगितलं असं का दोघांनी मिळून, तर आपल्याला इथं काय करावं लागलं असतं, ह्या दोघांचा गुणाकार आणि त्या दोघांची काय करावी लागली असते, आपल्याला बेरीज करावी लागली असते. हे लक्षात ठेवा, त्या दोघांची काय करावी लागली असते, आपल्याला बेरीज. ओके, ठीक आहे. तर आपल्याला दोघांनी मिळून एकत्र काम करायचं नाही सांगितलेलं. त्यांनी सांगितले का दिवसाआड ते काम करतायत, म्हणून प्रत्येकाचा किती दिवसाचं वर पकडायचंय, एकाच दिवसाचं वर पकडायचंय. लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम बदलत नाही
18 दिवसात कंप्लीट करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? अतिशय सिंपल प्रश्न. काय सांगितलंय पहा, दोघींनी मिळून काम किती दिवसात कंप्लीट करतील? दोघींनी मिळून सांगितलं, तुम्हाला सांगितले सूत्र x गुणिले y, x अधिक y, कारण दोघींनी मिळून सांगितले. मग एकीला किती दिवस लागतात? 6, दुसऱ्याला लागतात 18 आणि खाली काय होणार आहे? 6 अधिक 18. बरोबर. म्हणजे इथे किती होणार आहे? 6 गुणिले 18 आणि खाली किती होणार आहे? 24. म्हणजे 6 × 6 6 चौक 24. इथं 2 दुने 4, इथे किती आले? 9. म्हणजे किती आले? 9/2. 9/2 ऑप्शन आहे का इथं? जर 2 ने 9 ला भागलं तर उत्तर किती येणार आहे? 4.5. झालं. म्हणजे दोघींनी जर तेच काम करायला सुरुवात केली तर 4.5 दिवसामध्ये ते काय करणार आहे? काम कंप्लीट करून टाकणार आहे. इथं कोणत्याही सूत्राच्या भानगडीत पडायचं नाही. दोघींनी मिळून म्हटलं का x गुणिले y भागिले x अधिक y, संपलं उत्तर. ओके, ठीक आहे. आलो आपण इथं प्रश्न क्रमांक 5. काय दिला प्रश्न क्रमांक 5? एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. पहा, समान वेगाने काम करतात म्हणजे जेवढं पहिलं काम करतो तेवढंच दुसरं काम करतो. ओके. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले म्हणजे पहिल्या दिवशी किती होते रे? पहिल्या दिवशी किती कामगार होते? 10 कामगार होते. ओके. दुसऱ्या दिवशी दोघांनी काम सोडलं म्हणजे दुसऱ्या दिवशी किती कामगार होते? 8 कामगार होते. दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडलं म्हणजे तिसऱ्या दिवशी आता कामगार किती असणार आहेत? 6 असणार आहेत. काम सोडले, हेच असे काम संपेपर्यंत चालू राहिले. काम संपेपर्यंत असंच राहत. चौथ्या दिवशी किती कामगार असणार आहेत? पहा, पहिल्या दिवशी 10 कामगार होते, दुसऱ्या दिवशी 8 होते, तिसऱ्या दिवशी 6 होते, नंतर 4 राहिले, नंतर 5व्या दिवशी काय झालं? 2च कामगार राहिले. बस 6व्या दिवशी कोणीच नसणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. तर त्यांच्या परिणामी काम संपायला 2 दिवस एक्स्ट्रा लागले. ओके. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर तेच काम करायला किती दिवस लागले असते? आता पहा, दिसायला प्रश्न अवघड आहे. तुम्हाला काय सांगितलंय का? 10 कामगार होते, समान काम करीत होते. आपण असं समजू का प्रत्येक कामगार एका दिवसाला एक बॉक्स फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होता आणि समान काम करणारे होते. म्हणजे थोडक्यात पहा, पहिल्या दिवशी त्यांनी किती बॉक्स वाहिले असतील? पहिल्या दिवशी त्यांनी 10 बॉक्स वाहिले. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी ते किती बॉक्स वाहणार आहेत? 8 बॉक्स वाहणार आहेत. बरोबर आहे, अधिक 8. तिसऱ्या दिवशी त्यांनी किती बॉक्स वाहिले? 6 बॉक्स, कारण 6च कामगार आहेत. काम तर ते समान करतात. ओके. त्यानंतर किती आहे? 4 आणि त्यानंतर किती आहे? 2 झालं. म्हणजे टोटल तुम्ही जर पाहिले इथं 6 आणि 4 10, 8 आणि 2 10, टोटल किती बॉक्स होते तिथं? 30 बॉक्स होते. याचा अर्थ आपण आता हे जे घेतलंय हे आपण आपल्या मनाने घेतलंय. काय सांगितलं होतं? त्यांची कंडिशन काय? कामगार काय करतात? समान काम करतात. म्हणजे पहिला कामगार जेवढं काम करतो तेवढंच 10वा कामगार काम करतो. ओके. म्हणजे आपण काम काय ठरवलं का? एक बॉक्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं. म्हणजे पहिला कामगार जर एक बॉक्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असेल तर उरलेले सगळेच काय करतात? एकच बॉक्स घेऊन जातात. मग पहिल्या दिवशी 10 जणांनी 10 बॉक्स नेले, दुसऱ्या दिवशी राहिलेले 8 जणांनी 8 बॉक्स नेले, नंतर 6 बॉक्स नेले, नंतर 4, नंतर 2. संपलं. म्हणजे टोटल किती बॉक्स वाहिले? 30 बॉक्स वाहिले. बरोबर. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का जर 10च्या 10 दिवस कामगार तसेच राहिले असते, कुणी निघून गेलं नसतं, तर 30 बॉक्स व्हायला किती दिवस लागले असते? आता पहा, 10 कामगार आहे, 30 बॉक्स आहेत, रोज एक बॉक्सच वाहिला जातो प्रत्येकाकडनं. म्हणजे 10 जणांनी 10 वाहिले असते पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी परत 10, तिसऱ्या दिवशी परत 10. म्हणजे हे काम संपायला जर याला मी 10 ने भागलं तर किती? 3 दिवसात काम संपलं असतं. किती दिवसात संपलं असतं? 3 दिवसात. पण लागले का आपल्याला किती? 5 दिवस. आणि त्यांनी सांगितलंय काम संपायला 2 दिवस जास्त लागले. बरोबर आहे, काम संपायला 2 दिवस जास्त लागले, कारण 10च्या 10 जण राहिले असते तर 3च दिवसात काम झालं असतं. पण 2-2 घरी जात राहिले, त्याच्यामुळे किती दिवस लागले आपल्याला? 5 दिवस लागले. लक्षात आलं? म्हणजे पर्याय कोणता आहे आपला? 3. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला कशाच्या आधारे सोडवावे लागणार आहे? थोडंसं लॉजिकच्या आधारे सोडवावे लागणार आहे. ठीक आहे. प्रश्न काय केले जातात? फिरवले जातात. त्यानंतर शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं माणसे, दिवस असं जर काय आलं तर सरळ काय करायचंय? त्यांच्यातला गुणाकार करायचाय. ओके. मग पहिली कंडिशन काय दिली त्यांनी? 12 गुणिले 5 लागतात. तेच काम करायला, काम तेच आहे म्हणजे काम बदलत नाही. जर काम आलं, आकडा बदलला असता, काम जर बदललं असतं तर त्या कामाने वर्क म्हणतो आपण त्याला. ओके. त्या कामाने याला काय करावं लागलं असतं? भागावं लागलं असतं. म्हणजे दिवस माणसे तास आलं तर सरळ गुणाकार करायचा. आणि त्याच्यात जर काम आलं, काम एकच असेल तर भागायची गरज नाही, पण काम वेगळं आलं तर त्यांनी काय करावं लागतं? आपल्याला भागावं लागतं. ओके. मग 12 गुणिले 5 झालं इथं. तेच काम करण्यासाठी 12
15 मजुरांना किती दिवस लागतील, म्हणजे इथं दिवस काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे इथं काय झालं 5 गुणिले 12 आणि हे 15 काय आले भागिले आले, तिकडे काय राहिले दिवस. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे 4 बरोबर दिवस. म्हणजे दिवस किती लागले 4 दिवस. इतका सिंपल प्रश्न आहे या ठिकाणी विचारला गेलेला आहे, फक्त सूत्र तुमच्या लक्षात पाहिजे. त्यानंतर पहा, जर 40 बकऱ्या 20 दिवसात चराईचा दर 370 रुपये आहे. ओके, 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा दर किती आहे 370. पहा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं बकरे म्हणजे थोडक्यात काय समजा माणसे. ओके, 20 दिवस म्हणजे इथं काय आलं डेज. दर आलाय म्हणजे याचा अर्थ उत्पन्न पैसा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, उत्पन्न आलं किंवा पैसा आला किंवा वर्क आलं, तर आपण काय करतो त्यांनी भागतो. म्हणजे हा जो आकडा आहे हा गुणाकारामध्ये येत नाही. काय सांगतो मी, गुणाकारात येत नाही. गुणाकारामध्ये कोण येतं, दिवस तास आणि माणसे. लक्षात आलं. त्याच्यानंतर उत्पन्न आलं, खर्च आला किंवा वर्क आलं, काम आलं, तर त्यांनी काय करायचं असतं भागायचं असतं. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 40 बकऱ्या 20 दिवस 370 रुपयाचं खातं, फॉर एक्झाम्पल असं समजा. ऍज इट इज पलीकडे सुद्धा दुसऱ्या कंडिशन मध्ये पण तेच. ओके, बकऱ्या किती आहेत, उत्पन्न रुपये किती आहेत 111. 111 कुठे घेतले आपण, भागिले घेतली का, कारण ते सोडून दिवस तास आणि माणसे सोडून जो काय आकडा येईल तो खाली घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर किती आहे बकऱ्या, दिवस किती आहेत 30. बकऱ्यांची संख्या आपल्याला माहित नाही. बकऱ्यांची संख्या जशी इथं 40 आहे तशी इथं किती आहे 1 आहे, असं समजूया आपण. आलं. म्हणजे बकऱ्या आणि दिवसांचा काय केला आपण, गुणाकार केला. बकऱ्या आणि दिवस म्हणजे थोडक्यात आपण माणसे आणि दिवस यांचा काय केला, गुणाकार केला आणि आलेल्या आकड्यांनी काय केलं त्याला भागलं. लक्षात ठेवा, काम पैसा उत्पन्न जर काय असं आलं त्यांनी काय करायचं तुम्हाला भागायचं. संपला विषय. ओके, मग आता इथं काय होईल सांगा, आपल्याला किंमत कोणाची काढायची, x ची किंमत काढायची. मग आता आपण काय करूया, 40 गुणिले 20 गुणिले 111 हे भागिले इकडे गुणिले आले, इकडे कोण आहे 370 गुणिले किती आहे 30 हे भागिले आले. ओके, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला परत हा शून्य गेला. ओके, त्यानंतर काय होईल, इथं भाग जाईल का, इथं भाग जाईल. पहा 3 एक 3, 3 त्रिक 9 उरले 2, 3 7 21, 37 ला 37 कॅन्सल झाले. म्हणजे 4 दोन्ही किती आले 8. इकडे कोण राहिला x, म्हणजे पर्याय किती आहे 8. ओके, पर्याय 8 आहे. म्हणजे थोडक्यात किती बकऱ्या 8 बकऱ्या. ओके, पर्याय क्रमांक 1. लक्षात आले. ठीक आहे, सूत्र तुमच्या फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पहा 20 मजूर रोज 6 तास काम करतात. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात कंप्लीट करतात. एक काम आहे, काम किती आहे 1. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मजूर, तास आणि दिवस हे जर आले तर यांच्यात काय करतो आपण गुणाकार. एक काम आहे म्हणजे एकनी तुम्ही काय करणार तिथं भागणार आहे. भागायची एक आपल्याला गरज आहे का एकनी भागायची, काहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे आता आपण इथं काय करणार आहे, 20 मजूर 6 तास 15 दिवस याचं जेवढा गुणाकार येणार आहे तेवढाच दुसऱ्या कंडिशन मध्ये येणार आहे. काय 15 मजूर बरोबर आहे, किती तास 8 तास आणि दिवस आपल्याला माहित नाही, दिवसाला आपण डी म्हणलं. मग आता काय करणार आहे 20 गुणिले 6 गुणिले 15, इथं 15 भागिले आले आणि 8 सुद्धा भागिले आले, तिकडे कोण राहिला डी. 15 ला 15 कॅन्सल झाले. इथं किती येतील पहा, 4 25, 4 दुने 8, 2 1 2, 2 त्रिक 6, 5 त्रिक 15. म्हणजे किती दिवस आले रे 15 दिवस. पर्याय क्रमांक 2. म्हणजे दिवस माणसे तास आला तर गुणाकार करा आणि त्याच्यात जर काम असेल, जेवढं काम असेल तेवढ्याने काय करायचंय तुम्हाला फक्त तिथं भागायचंय. दॅट्स इट. आता राजला एक काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात. तेच काम करायला कमल असेल 12 दिवस लागतात. 12 दिवसात ते काम तो कंप्लीट करतो. दोघांनी एकत्र म्हटलं का कोणतं सूत्र आलं, x गुणिले y, x अधिक y. ओके, पहिल्याला किती दिवस लागतात 24, दुसऱ्याला 12 भागिले 24 अधिक 12 किती आले रे 24 गुणिले 12 भागिले 24 आणि 12 त्रिक 36, 360, 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 सक 18, 3 8 24. म्हणजे किती आलं उत्तर 8. ओके, म्हणजे तेच काम जर दोघं एकत्र करायला गेले तर किती दिवसात कंप्लीट करणार, 8 दिवसात ते काम कंप्लीट करणार. एकत्र म्हटलं का हे सूत्र तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी वापरायचंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो.
एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो, त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते, मुलीपेक्षा दुप्पट पत्नी काम करते आणि पत्नीच्या तिप्पट पती काम करतो. ओके, ठीक आहे. जर त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला 1800 रुपये मिळाला तर अनुक्रमे त्याचा पत्नीचा आणि मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती ते काढा. खालीलपैकी बरोबर पर्याय निवडा. आता इथं जर पाहिलं तर तुम्ही, मुलगी किती काम करते एक्स, मुलीच्या दुप्पट कोण काम करतं आई, आणि आईच्या दुप्पट कोण काम करतं पप्पा, म्हणजे सॉरी तिप्पट, म्हणजे किती आली इथं, याला 3 ने गुणलं, याला 2 ने गुणलं दुप्पट, याला 3 ने गुणलं तिप्पट. ओके, मुलगी किती काम करत होते एक्स, म्हणजे आता हिस्सा जो असणार आहे तो एक्स, 2x आणि 6x, म्हणजे याच्या दुप्पट, मुलीच्या दुप्पट कोण पाहिजे, मम्मीचं पेमेंट, मम्मीचं तिप्पट किती पाहिजे, पप्पांचं पेमेंट. आणि टोटल पेमेंट किती आहे, टोटल पेमेंट किती आहे 1800. म्हणजे जर आपण ह्या ठिकाणची बेरीज करायला गेलो, तर मुलीचं पेमेंट किती होणार आहे पहा, x अधिक 2x अधिक 6x बरोबर किती आलं उत्तर 1800. ओके, तिघांची बेरीज किती झाली 9x बरोबर किती 1800, म्हणजे x बरोबर किती आहे 1800 भागिले 9, म्हणजे x बरोबर 9 दुने 18 किती 200. ओके, म्हणजे मुलीचा पगार किती आहे 200. सर्वात शेवटी कोण आहे, पत्नी, मुली, सॉरी हा त्याचा पत्नीचा, पहा 200 इथं 200, म्हणजे हे दोन तर पर्याय कट झाले. 200 200 200च्या दुप्पट किती यायला पाहिजे 400, इथं 1200 दिले, चुकलं, आणि याच्या तिप्पट 1200 बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 4. आले लक्षात, एकदम सिंपल प्रश्न. प्रश्न फक्त शब्दांमध्ये पाहिला गेला तर मोठा प्रश्न होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न, कारखान्यामध्ये 16 कुशल कामगार एक काम करायला 15 दिवस पूर्ण, 16 कुशल कामगार आहे, एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम 20 अकुशल 16 दिवसात कंप्लीट करतात. तर कुशल आणि अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती येते काढायचं. काय काढायला सांगितलंय, गुणोत्तर. सिंपल प्रश्न. पहिल्यांदा कोणाचं काढूया, कुशल कामगार. काय करतो आपण, कामगार आणि दिवस यांचा सरळ सरळ काय करतो आपण, गुणाकार करतो. म्हणजे काय करणार आहे 16 दिवस, 16 कामगार 15 दिवस बरोबर. गुणोत्तर सांगितल्यामुळे आपण त्याला भागणार आहे, कोण अकुशल. ओके, काय 20 अकुशल एवढे कामगार आहेत आणि 16 दिवस झालं. पहा म्हणजे काय झालं, 16 ला 16 काय झाले कॅन्सल झाले, 5 त्रिक 15 5 चोक 20, म्हणजे जे गुणोत्तर आलं ते 3/4 या प्रमाणात आलं. 3/4. पहिल्यांदा कोण घ्यायला सांगितले त्यांनी, कुशल. कुशल जर वरती घेतले तर 16 गुणिले 15, 16 गुणिले 15 बरोबर आहे. आणि खाली जर पाहिलं तर 20 गुणिले 16 यांचं गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर 16 ला 16 कट होणार आहे, 15 ला 20, 5 त्रिक 15 5 चोक 20, 3/4. 3/4 म्हणजे पर्याय क्रमांक 4/3 या ठिकाणी त्यांनी दिलाय. 5/6 4 हे पर्याय काय चुकीचे, 3/4 या ठिकाणी एकच दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला 1. लक्षात आले. इथं काय काढायला सांगितलं होतं त्यांनी, गुणोत्तर काढायला सांगितलं होतं, म्हणून आपण काय केलं फक्त भागाकार केला. आता इथं पहा, एक माणूस एक काम करायला 8 दिवसात काम करतो, त्याचा मुलगा तेच काम 24 दिवसात कंप्लीट करतो. वडील काम करायला गेले का 8 दिवस लागतात, मुलगा काम करायला गेले का 24 दिवस लागतात. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. म्हणजे आता दोघं एकत्र काम करणार, एकत्र काम करायचं म्हटलं तर आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, काय एक्स गुणिले वाय, एक्स अधिक वाय काय होईल सांगा, 8 गुणिले 24 खाली 8 अधिक 24, म्हणजे वरती किती आले 8 गुणिले 24 भागिले इथं किती आले 32. 8 1 8, 8 चोक 32, 4 1 4, 4 सक 24, म्हणजे किती आले 6. ओके, म्हणजे किती आहे पर्याय क्रमांक किती आहे 6. जर एकत्र काम करायला गेले का ते 6 दिवसात काम कंप्लीट करणार. त्याच्या पुढचा प्रश्न काय, 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात. कामगार किती आहेत 16, दिवस किती आहेत 21. पहा मी तुम्हाला सांगितलं होतं दिवस, कामगार आणि तास यांचा नेहमी गुणाकार होतो, आणि जे काम आहे, काम किती केलं त्यांनी 100 साड्या बरोबर. आता 100 गुणायचं का नाही गुणायचं किंवा भागायचं हे पुढे पाहूया आपण. दिवस लागतात तर 200 साड्या, पहा इथं साड्या किती आहेत 100, इथं साड्या किती आहेत 200, म्हणजे याचा अर्थ काय झालाय काम बदललंय. आणि काम जर बदललंय, काम वेगवेगळं आलंय, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वर्क. ओके ओके, जर हे काम बदललंय तर त्या कामाने त्याला काय करायचं आपल्याला भागायचं, हे नेहमी लक्ष ठेवा.
जर सेम काम असतं तर काम तेच असतं, 100च साड्या असत्या त्या भागायची गरज पडली नसती. आपण गुणाकार कोणात करतो? माणसं, तास आणि दिवस. माणसे, तास आणि दिवस. माणसे 16 म्हणजे कामगार थोडक्यात, आणि दिवस 21, त्यांचा गुणाकार केला आणि काम किती? 100 साड्या, म्हणून 100ने आपण त्याला काय केलं? भागलं. आता पलीकडे जर पाहिलं तुम्ही तर तेच किती साड्या आहेत? 200, म्हणजे 200ने भागावं लागणार आहे. दिवसात किती आहे? 12 दिवसात काम कंप्लीट करायचंय. तर त्यांचं म्हणणं आहे कामगार किती लागतील, मग कामगार किती मानले आपण? एक्स मानले, संपलं उत्तर. काय होईल सांगा इथं? 16 गुणिले 21 गुणिले 200 बरोबर आहे, भागिले इथं 100 आहेत हे, आणि तिकडनं किती आले? 12 बरोबर आहे. म्हणजे इथं 100ला 100 एक 100, इथं किती आले? 2 बरोबर आहे. त्यानंतर इथं किती आले? बेक बे सक 12. त्यानंतर इथं कितीने भाग जाईल? 2ने. बेत्रिक इथं किती आले? 8. 3 एक 3, 3 7 21, म्हणजे 8 7 56. किती आले? 56. इकडे कोण राहिला होता? एक्स, म्हणजे पर्याय किती आहे? 56, पर्याय क्रमांक 1. लक्षात आले? तर या ठिकाणी 56 कामगार पाहिजे तुम्हाला जर 12 दिवसात 200 साड्या बनवायच्या असतील तर. म्हणजे काम जर आलं, काम डिफरंट असेल, काम वेगळं असेल, तर त्या कामाने आपल्याला काय करावं लागतं? तिथं भागावं लागतं. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी. आता 2018चा प्रश्न आहे हा. एक पाण्याची टाकी, लक्षात ठेवायचं. एक पाण्याची टाकी भरायला एक नळाला 4 तास लागतात. किती तास लागतात? 4 तास. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. म्हणजे थोडक्यात काय होते? तिथून पाणी बाहेर पडते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? म्हणजे एक नेहमी लक्ष ठेवा, ही टाकी आहे, या टाकीत एक नळ पाणी भरणार आहे, दुसरा नळ पाणी भरणार आहे. असं जेव्हा होतं तेव्हा दोघे मिळून काम करतात, त्याचं सूत्र येतं कोणतं? दोघांचा काय करायचा? गुणाकार, आणि खाली काय करायची? दोघांची बेरीज. एवढा वेळ लागतो दोन्ही नळ एका वेळेस टाकीत पाणी भरत असतील. पण ही टाकी आहे, एक नळ टाकीत पाणी भरतोय आणि दुसरा नळ टाकीतून पाणी बाहेर काढतोय. अशा वेळेस नेहमी काय होती त्यांची? वजाबाकी. काय होती नेहमी त्यांची? वजाबाकी. हे नेहमी लक्ष ठेवा. आता इथं काय होते? एक 4 तासात गुणिले 6 भागिले 6 वजा 4. का? एक पाणी भरतोय आणि दुसरा पाणी बाहेर काढतोय. म्हणजे काय होणार आहे? इथं जर पाहिलं 4 गुणिले 6 भागिले किती आले? 2. इथं किती आले? 2. 6 दोन्ही किती आले? 12. म्हणून किती भरायला वेळ लागणार आहे? 12 तास. किती लागणार आहे? 12 तास. दोन्ही मिळून टाकी भरतात का? नाही. एक भरतोय आणि दुसरा रिकामी करतोय, म्हणून हे सूत्र. इथं कोणतंही वेगळं सूत्र वापरायची गरज पडत नाही. आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगितले पहा? ए आणि बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तास, म्हणजे ए कितीत भरतो? 36 तासात, आणि बी कितीत भरतो? 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण करेल? म्हणजे हे दोघंही टाकी काय करतायत? भरतायत. जर दोघंही टाकी भरतायत तर काय येणार आहे? एक्स गुणिले वाय, एक्स अधिक वाय. म्हणजे इथं काय होणार आहे? 36 गुणिले 45 भागिले 36 अधिक 45. म्हणजे इथं काय होणार आहे पहा? वरती किती आहे? 36 गुणिले 45, आणि खाली जर बेरीज केली 5 आणि 6 11, आणि 4 आणि 4 8, एक किती आले? 81. 9 9 81, 9 5 45, त्यानंतर 9 1 9, 9 चौक 36, 4 पंचे किती? 20. म्हणजे जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू ठेवले तर किती तास लागणार आहेत? 20 तास लागणार आहेत 30 टाकी भरायला. लक्षात आले? 2017चा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2015ला विचारला गेलेला आहे पहा. एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय? टाकीचे ही पूर्ण पाण्याची टाकी आहे, तिचा एक हिस्सा, 2 हिस्सा आणि हे 3 हिस्से, म्हणजे 3 हिस्स्यामध्ये पूर्ण टाकी. आता काय सांगितले त्यांनी? त्या टाकीचे 2 हिस्से भरलेत. 3 पैकी किती हिस्से भरलेत? 2 हिस्से भरलेत, एक हिस्सा रिकामा आहे. ओके, ठीक आहे. ओके, ती टाकी एका नळाने 12 तासात भरते. म्हणजे ती टाकी पूर्ण भरायला एका नळाला किती वेळ लागतो? 12 तास. दुसऱ्या नळाने 8 तासात ती रिकामी होते. म्हणजे एक नळ ती टाकी काय करतोय? भरतोय, आणि दुसरा काय करतोय? ती रिकामी करतोय. हे नीट लक्षात ठेवा. जेव्हा असं विचारलं जातं तेव्हा एक्स गुणिले वाय, एक्स वजा वाय हे ठरलेलं सूत्र असतं. ओके, मग एक नळ किती तासात भरतो? 12 गुणिले दुसरा किती रिकामी करतो? 8 तासात, आणि खाली काय होणार? त्यांची वजाबाकी. म्हणजे इथं काय होणार आहे? 12 वजा 8. म्हणजे इथं काय होणार आहे? 12 गुणिले 8. इथं गुणाकार करायचा नाही लगेच. 12तून हे गेले, किती राहिले? 8 गेले 4, 4 1 4, 4 2 8, 12 2 किती आले? 24. म्हणजे 24 तास
लागणार आहे ती टाकी पूर्ण भरायला. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर एक पूर्ण टाकी भरणार आहे, दुसरा रिकामी करणार आहे आणि ह्या कंडिशनमध्ये 24 तास लागणार आहे. किती तास लागणार आहे? 24 तास लागणार आहे ती टाकी काय व्हायला रिकामी होण्यास किंवा भरण्यास. म्हणजे रिकामी व्हायला पण 24 तास आहे आणि भरायला पण 24 तास आहे. पूर्ण पण त्यांनी सांगितले टाकीचा हिस्सा किती? 2 असतील. 24 डायरेक्ट पर्यायमध्ये उत्तर पण नाहीये आणि खरं उत्तर पण 24 नाही. 24 तास हे पूर्ण भरायला लागतात. मग 24 चे जर आपण 3 हिस्से केले, 24 चे जर मी 3 हिस्से केले म्हणजे मला 3 ने त्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. म्हणजे किती आले रे? किती 3 ने जर भागलं 3 8 24 म्हणजे एक हिस्सा कितीचा आहे? एक हिस्सा कितीचा आहे? 8 तास. म्हणजे एक हिस्सा भरायला 8 तास लागणार. पुढच्या 8 तासात पुढचा हिस्सा भरणार, पुढच्या 8 तासात पुढचा हिस्सा भरणार. अशी पूर्ण टाकी भरायला किंवा पूर्ण रिकामी व्हायला 24 तास लागणार. मग 8 तासात आणि 8 तासात त्यांचं म्हणणं आहे किती आहे? म्हणजे आता भरायला एवढी टाकी भरायला किती वेळ लागलेला असणार? 16 तास. पहिल्याला 8 तास, दुसऱ्याला 8 तास किंवा रिकामी व्हायला पण 16 तास का? 8 तास आणि 8 तास. म्हणजे टोटल पर्याय क्रमांक काय तुमचा? 3. लक्षात आलं? 24 हा पर्याय क्रमांक काय नाहीये कळलं? कारण पूर्ण भरायला आपल्याला किती वेळ लागणार आहे? 24 तास किंवा रिकामी व्हायला. तर या पद्धतीने तुमचे 2013 पासूनचे आतापर्यंतचे नळ टाकी आणि काळवं काम याच्यावर प्रश्न जेवढे विचारले गेले तेवढे सगळे आपले कंप्लीट झालेले आहेत. पण या वर्षी झालेल्या पेपरला सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता. आता आपण याच्यानंतर तो प्रश्न पाहणार आहे का या वर्षी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नक्की कोणता प्रश्न विचारला गेला होता. पाहता काय प्रश्न आहे तुम्हाला या वर्षीच्या पेपरला विचारला गेलेला प्रश्न. या वर्षीच्या पेपरला विचारला गेलेला प्रश्न पाहून घ्या. काय प्रश्न? भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. भूषण किती दिवसात काम कंप्लीट करतो? 80 दिवसात. परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. 10 दिवस काम केलं त्यांनी म्हणजे एक काम करायला त्याला किती दिवस लागतात? 80 दिवस लागतात. पण त्यांनी खरं किती दिवस काम केलं? 10 दिवस काम केलं. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात कंप्लीट केले. आता जे काम राहिलं ते कोणी कंप्लीट केलं? नीरजने. किती दिवसात केलं? 35 दिवसात केलं. तर एकट्या नीरजने तेच काम किती दिवसात पूर्ण केलं असतं? किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे समजा एक काम भूषण आहे. भूषण ते काम करायला 80 दिवस घेतो पण 10 दिवस त्यांनी काम केलं तो निघून गेला. मग उरलेलं काम तसंच ठेवायचं होतं का? नव्हतं. मग काय केलं? नीरजला सांगितलं. नीरजने ते काम 35 दिवसात कंप्लीट केलं. ओके ठीक आहे. पण समजा ते भूषणने काम केलंच नसतं. अख्खच्या सर्व काम हे पूर्ण अख्खं काम कोणी कंप्लीट केलं असतं? जर नीरजने कंप्लीट केलं असतं तर ते नक्की किती दिवसात कंप्लीट झालं असतं असा आपल्याला प्रश्न विचारतोय. आता हा जो प्रश्न आहे हा सूत्राच्या आधारे न जाता जर तुम्ही लॉजिकच्या आधारे सोडवला तर तुम्ही लवकरात लवकर प्रश्नापर्यंत पोहोचल. भूषण एक काम 80 दिवसात कंप्लीट करतो. आपण लगेच असं कन्सिडर करायचं का तिथं 80 बॉक्स आहेत. किती बॉक्स आहेत? 80 बॉक्स आहेत. हे 80 बॉक्स उचलायला भूषण 80 दिवस घेतो. 80 बॉक्स उचलायला भूषण 80 दिवस घेतो. मग 10 दिवसात त्यांनी किती बॉक्स उचलले? 10 बॉक्स उचलले. बरोबर आहे. म्हणजे 10 दिवस त्यांनी काम केलं. आता 10 दिवस काम केल्यानंतर तिथं बॉक्स किती शिल्लक राहिले? 70 बॉक्स शिल्लक राहिले. किती बॉक्स तिथं शिल्लक राहिले? 70. कारण भूषण 10 दिवसात 10 बॉक्स उचलून निघून गेला. तो दिवसाला एकच बॉक्स उचलतो. लक्षात आलं? मग 70 बॉक्स राहिले. नीरजला बोलवलं. नीरज सांगितलं ते काम कर. नीरज मला मी 35 दिवसात काम करतो. 70 बॉक्स उचलायला जर त्याला 35 दिवस लागत असतील तर याचा अर्थ त्याने दिवसाला किती बॉक्स उचलले? 2 बॉक्स उचलले. कारण दिवस किती आहेत? 35. 35 दिवसात 70 बॉक्स म्हणजे दिवसाला 2 बॉक्स आले. म्हणजे नीरज एका दिवसाला किती बॉक्स उचलतो? 2 बॉक्स उचलतो. टोटल बॉक्स किती होते? टोटल बॉक्स जर तुम्ही पाहिले इथं घेतो पहा. टोटल बॉक्स किती होते? 80. दिवसाला तो किती उचलतो? 2. जर याला मी 2 ने भागलं तर इथं उत्तर किती आलं? 40. म्हणजे भूषणनी जर ते काम केलंच नसतं आणि सर्व काम जर आपण नीरजला दिलं असतं तर नीरजने किती दिवसात कंप्लीट केलं असतं? ते 40 दिवसात कंप्लीट केलं असतं. म्हणजे कोणतंही सूत्र न वापरता लॉजिकच्या आधारे आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 2-3 सूत्राच्या बाहेर इथं सूत्र नाहीयेत. या टॉपिकवर आपण युट्यूबला याच्या आधी एक बेसिक कन्सेप्ट म्हणून किंवा याचा बेसिक पार्ट म्हणून आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. मला वाटतं तो तुम्ही जर पाहिला तर अजून तुमच्या चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होतील. मला वाटतं तो तुम्ही पाहावा. या टॉपिकमध्ये मला वाटतं बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले असतील आणि या टॉपिक मिळून जर एखादा ह्या वर्षी प्रश्न आला तर मला नाही वाटत तो तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. तर 100% तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. 8 दिवस आपली कंप्लीट झालेले आहेत. उद्या
असाच एक टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. अभ्यास चालू ठेवा. पेपरला आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे हे लक्षात ठेवा. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट.